राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांनी गुरुवारी सायंकाळी महायुतीच्या बैठकीत सहभाग दर्शवला। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बालाजी सरोवर येथे बैठक झाली। बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर, अभिजित पाटील आणि नारायण पाटील यांची उपस्थिती होती। या बैठकीनंतर आता आमदार उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। विधान परिषद निवडणुकीत मोहिते पाटील यांनी माझ्यासोबत विश्वासघात केला। माझ्या मुलाला विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे करण्याचे ठरले होते, मात्र मोहिते पाटील यांनी वसंत देशमुख यांना उमेदवारी फायनल केली। त्यामुळे मी या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत नसून महायुतीसोबत जाणार आहे, अशी भूमिका स्वतः आमदार उत्तम जानकर यांनी माध्यमाशी बोलताना बैठकीला जे की उपस्थिती दर्शवलेली आहे। ओके, रेडी का? आयोग मामू आज भाजपच्या बैठकीला जे आपण उपस्थिती दर्शवलेली आहे, नेमके काय राजकीय समीकरण बदलत आहे? आता निवडणूक लागलेली आहे आणि तुम्हाला पाठीमागे मी सांगितलेलं की निवडणूक म्हटलं की वेगवेगळी समीकरणं होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक ही या जिल्ह्याच्या म्हणजे सर्वांचं सहकार्य असणाऱ्या अशा उमेदवाराची आहे। राजाभाऊंना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। पाठीमागच्या घडामोडी मी तुम्हा सगळ्यांना सांगितलेल्याच आहे आणि या ठिकाणी मी पाठीमागे सांगितलेलं होतं माझी भूमिका की मी वसंतनाना यांना मतदान करणार नाही आणि त्या निवडणुकीमध्ये जी वसंतनानांना उमेदवारी दिलेली आहे ही माझा विश्वासघात करून दिलेली आहे, माझी फसवणूक करून दिलेली आहे, माझी मानहानी करून दिलेली आहे। एकदा माझ्या मुलाची उमेदवारी ठरलेली असताना त्यांनी पुन्हा अशा पद्धतीनं गैरविश्वास दाखवून उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरणं, पुन्हा माझीच उमेदवारी आहे म्हणून फायनल करणं आणि पुन्हा वसंतनानाचाच फॉर्म ठेवणं ही या पाठीमागेही अनेक ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये राजकारण करत असताना अनेक ठिकाणी त्यांची अशाच पद्धतीची भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे मी कंटाळून गेलो त्यांच्या अशा भूमिका दरसोड करणं, गैरविश्वास दाखवणं आणि सहकार्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बरोबरीनं सर्वांनी चालणं, कारण हा जो काळ आहे महाविकास आघाडीचा तो अतिशय अडचणीचा काळ आहे आणि अशा काळामध्ये जे नेतृत्व करतात त्यांनी सर्वांना सामावून सर्वांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे। ती उंची असायला पाहिजे, ती या जिल्ह्यामध्ये मला दिसत नाही। त्यांच्याबरोबर कोण आहेत मला माहिती नाही, पण जे आम्ही राष्ट्रवादीचे आणि सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सगळे या ठिकाणी आम्ही राजाभाऊ राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी बैठक होती। त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी म्हणजे ठामपणा उत्तम जानकर आणि मोहिते पाटील परत संघर्ष पाहायला मिळाला नाही। आता तो त्यांनी सुरू केलाय म्हणायला हरकत नाही, पण त्याची सुरुवात तर झालेली आहे की एखाद्या ह्याच्यामध्ये संकट काळामध्ये मी खासदार करताना तुम्ही सगळ्या मीडियानी, जिल्ह्याने, राज्यानं माझी भूमिका पाहिलेली आहे आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी उतरलेलो असताना त्या निवडणुकीमध्ये पुन्हा मी आमदार होऊ नये म्हणून यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच केले, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी तुम्हाला या मीडियामध्ये सांगता अगदी देवाभाऊपर्यंत सुद्धा जाऊन आले की यांचा जातीचा दाखला रद्द करा, असं करा, तसं करा। पण अशा पद्धतीनं जास्त काळ
म्हणजे मोहिते पाटील कुटुंबाबरोबर कुणी राहू शकत नाही असं माझं मत आहे. चारपैकी 3 आमदार आपण आत्ताच्या बैठकीला होतात. आपण असं म्हणालात की सोबत घेऊन जाण्याची भूमिका नेत्यांची दिसत नाही. मोहिते पाटील कुटुंबाची अशी ओळख होती की जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन जाणारं कुटुंब म्हणून. पण आता पुढच्या पिढीने हे सगळं सोडलंय आणि एकाधिकारशाही सगळं आता सुरू असं पक्षात वाटतं नाही राष्ट्रवादी. काय त्यांच्या कुटुंबामध्ये निर्णय कोण करतंय हे समजत नाही. निर्णय पुढच्या बाजूला खासदार करतात आणि तो निर्णय फिरवणारी मागे यंत्रणा आहे. हे प्रत्येक वेळेला राजकारण करत असताना प्रत्येक ठिकाणी न्याय द्यावा लागतो. त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये व्यूहरचना करावी लागते, आघाड्या उघडाव्या लागतात. लढाईमध्ये कुणी कुठं लढायचं, कुणी कशा पद्धतीनं त्याची चढाई करायची, हे सगळं त्या ठिकाणी आपण ठरवलं तर त्या ठिकाणी बॅकबोन पाठीमागं पुन्हा वेगळ्याच घडामोडी होतात आणि प्रत्येक वेळेला ठरवलेला प्लॅन, ठरवलेली त्या ठिकाणची व्यूहरचना ही उद्ध्वस्त केली जाते. त्यामुळं कुटुंबामध्ये जे निर्णय त्यांच्या एकत्रितपणाचा आहे त्याचा अभाव झालेला आहे. कुटुंबामध्ये अनेक केंद्रे आहेत निर्णय करण्याची, त्यामुळं निर्णय होत नाही आणि केलेला निर्णय हा पुन्हा बदलला जातो. अशा पद्धतीची सारखी वारंवार जानकर साहेब, तुमच्यासोबत कुठले आमदार जे आहेत ते बैठकीला उपस्थित होते, काय सांगता? नाही, जिल्ह्यातले सगळेच राष्ट्रवादीचे आमदार होते, बाबासाहेब देशमुख होते, आम्ही सगळेच होतो. आणि चार आमदार तीन आमदार तर होते. तर राष्ट्रवादीचे उभी फूट खरे साहेब आता बघूया पुढं काय त्यांची चर्चा झाली असेल. आपण महायुतीची भूमिका घेतली होती, पण आता पुढे महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आव्हान. हा नक्कीच त्याला ते आता आमची भूमिका ही या महायुतीच्या उमेदवाराला मतदान आणि विशेषतः राजाभाऊ राऊत हे माझे मित्र आहेत, त्यांना मदत करण्याची भूमिका माझी. साहेबचे नेतृत्व आहे, पण तुमच्याच मुलाने त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो परत माघार घेतला. नाही, म्हणून मी आतापर्यंत जे सांगितलं ते अशा पद्धतीनं उमेदवारी माझ्या मुलाची ठरवणं, पुन्हा त्यामध्ये बिघडवणं, गैरविश्वास दाखवणं, अविश्वास दाखवणं, या सगळ्या घडामोडीचा परिणाम हा राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीला पाठिंबा हा आहे. जानकर साहेब, उद्या रोहितदादा पवारांचं आंदोलन आहे पंढरपूरमध्ये, तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात का? काय नक्की तुमची भूमिका आहे त्यांच्या भूमिकेवर? नाही, काय आंदोलन आहे अजून मला माहिती नाही, मी काय माहिती घेतलेली नाही आणि मला तसा अजून काही निरोप आला नाही. समजा काय आंदोलन आहे समजून घेऊ आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी काही भूमिका घ्यायची. शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यासाठी ते अन्नत्याग आंदोलन उद्यापासून सुरू करताय. हे मुदत अन्नत्याग आंदोलन त्यांचं असणार आहे. आपल्यापर्यंत काही निरोप आला नाही त्यांचा, आणि निरोप आला तर आपण जाणार. नाही, निश्चितपणाने त्याचा विचार करू. काय आंदोलन आहे पहिल्यांदा समजून घे आणि त्यानंतर माझी भूमिका घ्या. पक्षाचा अधिक उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणून पक्षातर्फे कारवाई देखील होऊ शकते. या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी आहे? नाही, पक्षाने सुद्धा उमेदवारीच्या बाबतीमध्ये माझ्याच मुलाचं नाव फिक्स केलेलं होतं आणि ह्या सगळ्या ठरलेलं असताना त्यामध्ये तुम्हाला मगाशी जी सांगितलेलं सगळा तो इतिवृत्तांत आहे तो कारणीभूत झाला आणि त्याचे परिणाम हे या ठिकाणी झाले. राम खासदार म्हणाले यांची मैत्री बघायला मिळणार. राम सातपुते आणि उत्तम जानकर यांची मैत्री बघायला मिळणार. नाही, ते पुढं काळ ठरवेल काय असेल ते, पण या क्षणाची तरी राजाभाऊ राऊत यांच्या यांना पाठिंबा. तुम्ही म्हणताय की मोहिते पाटील घराण्यामध्ये मागं यंत्रणा एक काम करते, समोर खासदार निर्णय घेतात पण मागं यंत्रणा वेगळी काम करते. खासदार म्हणत होते की आमच्या घरातलं भांडण आहे, आम्ही घरात मिटून घेऊ. मागची यंत्रणा नेमकी कोण आहे? नाही, म्हणूनच अनेक सत्ता केंद्र आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक वेळेला तसे खासदार त्यांची भूमिका बऱ्याच वेळेला रास्त राहते, पण त्यांचे निर्णय कुठलेच ठेवले जात नाहीत, बिघडवले जातात, फिरवले जातात आणि सातत्यानं या भूमिकेमुळं राजकारणामध्ये नुकसान होऊ लागलं, तालुक्यामध्ये नुकसान होऊ लागलं, जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालं. सगळ्या आमदारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, हे यासाठी चांगली गोष्ट आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे कुठेतरी एकाधिकारशाही वागतायत का? एकाधिकारशाही पक्षामध्ये असं म्हणायचं आपल्याला? नाही, एकाधिकारशाही असं मी म्हणणार नाही, पण त्यांचे निर्णय कुटुंबातले इतर लोक टिकू देत नाही. कुटुंबातलेच लोक. नाही, पुढचं अजून पुढं बघू. आज तरी हे आहे
एवढंच घ्या. साहेब, तुम्ही म्हणताय मोहिते पाटलांसोबत जास्त काळ तुम्ही टिकू शकत नाही. आपण लोकसभेला आणि विधानसभेत त्यांच्यासोबत टिकू. नाही, त्याच वेळेला मी म्हटलं की लोकसभेला त्यांचं एवढं जीवावर किंवा उदार होऊन मी विमानातून उडी टाकून आलो होतो दिलेला शब्द पाळण्यासाठी. आणि तरी सुद्धा त्यांनी मी आमदार होऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबातल्याच लोकांनी जर देवाभाऊकडे जाऊन त्यांचा जातीचा दाखला रद्द करा अशा पद्धतीचं म्हणजे व्यूहरचना करत असतील किंवा अशा पद्धतीची मानसिकता असेल तर ते चुकीचं आहे, बरोबर असतं. भाजपकडून काय आश्वासन नाही, आता जे आता तुमची जी युती झालेली आहे, तुम्ही युतीला पाठिंबा दिलेला आहे 3 आमदारांनी, याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम दिसेल का? नाही, आगामी लोकसभा निवडणूक अजून 3 वर्षांना आहे. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचं वातावरण, त्यावेळची भूमिका अशा अनेक बदलत राहतात, पण आता ही भूमिका आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.